पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मिस्टर पंडित, सर राजे, वेलकम सर, वेलकम। तुमचीच वाट बघत होतो। या। हॅलो 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 हॅलो, मी मिस्टर राजे। तुमच्याकडे बघून असं वाटतंय की एकतर तुम्ही घाबरलेले आहात किंवा तुम्ही खूप एक्साइटेड आहात। प्लीज स्वतःची ओळख करून द्या। सर नमस्कार, मी वीणा अभ्यंकर, मी या बँड मध्ये गाते। ओके। सर मी करिश्मा, मी पण गाते। हॅलो सर, मी अजय, या बँडचा लीड गिटारिस्ट आणि ओव्हरऑल म्युझिकल कंपोजिशन सांभाळतो। लवली। तर मी संचिता, मी सिंथेसायझर वाजवते। नमस्कार सर, मी प्रवीण। मी खरं तर गात नाही, पण बँडची सगळी मॅनेजमेंट मीच सांभाळतो। वा, छान। काहीतरी मिसिंग आहे ना मिस्टर पंडित? तुम्ही ज्याचं कौतुक करत होतात, ज्याच्याबद्दल इतकं भरभरून बोलत होतात, तो या बँडचा लीडर, काय नाव त्याचं? एक मिनिट। प्रभास। प्रभास मिसिंग आहे। सर तुम्ही बसा ना। प्रभास कुठे आहे? सर त्यांना एक महत्त्वाचं काम आलं होतं। एक मिनिट। महत्वाच्या कामात म्हणजे याही पेक्षा महत्वाचं काम आहे का त्यांचं? इंटरेस्टिंग। मिस्टर पंडित, अहो तुम्ही यांचे कौतुकाचे डोंगर उभे केलेत ना माझ्या पुढे, मग हे काय आहे? इथे काहीतरी वेगळंच चित्र आहे। मला वाटतं हा सगळा ना टाइमपास आहे यांच्यासाठी। तसं नाही। एक मिनिट, माझं अजून बोलून झालेलं नाहीये आणि मी बोलताना मध्ये बोललेलं मला आवडत नाही। तर मिस्टर पंडित, हे बघा, मला वाटतं ह्याच्यापेक्षा त्यांचं महत्वाचं काम आहे, म्हणजे त्यांच्यासाठी हा टाइमपास आहे। पण मी ही गोष्ट टाइमपास म्हणून करत नाही, कारण मी जे काही करतो ना ते अत्यंत मनापासून आणि आत्मीयतेने करतो। आणि ज्यांना वेळेची किंमत नाही त्यांच्याबरोबर मी काम करत नाही। यू शुड बी सॉरी मिस्टर पंडित, चुकीच्या ठिकाणी आणलं तुम्ही मला। सो सॉरी गाइस, सो सॉरी। माझी गाडी यार, मी प्रवास ये ना। अरे ये। सर हा प्रभास, हा या बँडचा लीडर आहे सर। सर आपण सुरू करूया। काय काय गाणं?
हा गाणार आहे? हा गाऊ शकेल? राजेश साहेब, म्हणजे तुम्ही काय बोलताय? प्रभास खरंच खूप चांगला सिंगर आहे. मी बघितलंय त्याला परफॉर्म करताना सर. मी पण त्याला परफॉर्म करताना बघितलंय. कधी? विचारा त्याला. सांग. चल मी सांगतो. मिस्टर पंडित, आज माझी एक बिझनेस मीटिंग होती सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये. एक नवीन डील होतं, पण मला नाही वाटत आता ते होईल. माझा प्रभासवर विश्वास नाही. सर एक मिनिट. हे बघ, मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही, मला नाही आवडत ते. मिस्टर पंडित, सकाळपासून स्वतःची खूप करमणूक करून घेतली. आता अजून करून घ्यायची इच्छा नाही माझी. एक सल्ला देतो तुला, कायम लक्षात ठेव. नेहमी वेळेची किंमत करत जा, आणि जेव्हा गरज आपली असते ना, तेव्हा तर नक्कीच करत जा. सर थांबा. सर, माणसाकडे ना बऱ्याच वेळेला पर्याय नसतो. स्वतःच्या मर्जीविरुद्ध कामं करावी लागतात. कधी पैशांसाठी, कधी आत्मसन्मानासाठी, तर कधी घरच्यांसाठी. पण मग त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला मूर्ख समजू लागतात. समजा तुमच्या एखाद्या आवडत्या गायिकेला किंवा गायकाला एखादं प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं आणि त्याला ते नाही जमलं, तर तुम्ही त्यांचं गाणं ऐकणं सोडाल? सर, कसं आहे ना, आत्ताची ही वेळ जितकी तुमच्यासाठी महत्वाची ना, तितकीच आमच्यासाठी सुद्धा महत्वाची आणि अनमोल आहे. प्लीज तुम्ही प्रभासला एक संधी द्या ना त्यांचं गाणं सादर करण्याची. सल्ला देते समजा. सर, विनंती करते, एक संधी द्या प्लीज. कशाच्या जोरावर? विश्वास. आमच्या सगळ्यांचा प्रभासवर असलेला आणि प्रभासचा त्यांच्या गाण्यावर असलेला. सर, प्लीज एकदा विश्वास ठेवा. डन. येस. एक मिनिट. माझी एक अट आहे. 2 मिनिट. सुरुवातीच्या 2 मिनिटात जर तुम्ही मला इम्प्रेस करू नाही शकला तर निघून जा. तुम्ही नका थांबू सर, आणि आम्ही कोणीही तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही. ठीक आहे.
लेट्स स्टार्ट. सर थँक्यू. ते जे काही मी डिटेल सांगितले ते नीट रिचेक कर आणि मेल पाठवायच्या आधी मला दाखवते काय. हो. हा. आत्या नाही, तू जरा रिलॅक्स हो ना. म्हणजे तुला प्रभास पण ना. शैले, थोडं बोलायचं होतं. शैले, त्या मुलीमुळे प्रभास कामातनं गेलाय ग. त्याला तर काम पण जमत नाही. म्हणजे एक तर तो स्वतःला सिद्धही करू शकलेला नाहीये, ते विणामुळे ना तो वेडा झालाय. म्हणजे आता हे तुला सांगायची काही गरज नाहीये. तू संगमनेरला सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंयस. तुझ्यापेक्षा सगळ्यात जास्त प्रभासला आणि आता विणाला सुद्धा कोणीच ओळखत नसेल. बाबा काय काय चाललंय तुमचं? आत्याच्या मनात प्रभास विषयी उगाच भलतं सलतं भरवू नका तुम्ही. मी प्रभास तसा नाहीये हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हुशार आहे तो आणि तो काय काय करू शकतो हे आत्याला सुद्धा व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे इतक्यांदा तिने विश्वास ठेवलाय त्याच्यावर. हो, पण त्याच विश्वासाचं खून केलं ना प्रभासनी. हे बघा, मला त्यातलं काही माहिती नाही, पण प्रभासने घर सोडण्याच्या आधी ज्या काही बिझनेस मीटिंग्स अटेंड केल्या त्याच्यात त्याने प्रेझेंटेशन उत्तम दिलं होतं. प्रभासनी घर सोडण्याआधी नक्की काय म्हणायचं तुला? अरे हा, म्हणजे तुला असं म्हणायचं का प्रभासनी मुद्दाम चुकीचं प्रेझेंटेशन दिलं? शैलेशाचा वाचपा काढायचा होता बहुतेक त्याला. सॉरी, म्हणजे मी जरा जास्त बोलून गेलो त्याबद्दल माफ कर. पण तूच नेहमी म्हणतेस ना, काही गोष्टी पचायला आणि पटायला अवघड असतात किंवा कठीण असतात, पण त्या खऱ्या पण असतात. बाबा तुम्ही सरळ सरळ आरोप करताय प्रभासवर. हा, तर तो वागलाच तसं, त्याला काय करणार? म्हणजे त्याला जर आपलं भलं व्हायला हवं असतं तो आलाच नसतं ना मीटिंगला. आपण बोलवलं नव्हतं त्याला प्रेझेंटेशनला. मला तर असं वाटतंय शैलेजा, त्यांनी हे सगळं तुझ्यावरच्या रागाच्या मुळे केलं. हा, म्हणजे असा माझा अंदाज आहे. मी असं ठामपणे म्हणू शकत नाही, पण त्याच्या वागणुकीचा थोडाफार अर्थ काढायचा प्रयत्न मी केला. बस बाबा, इनफ इनफ, बास. काय तुम्ही म्हणताय ते कदाचित बरोबरही असेल, पण तरीही प्रभासवर असं डिरेक्टली आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे. मीर, मला एवढंच समजतंय की तुझ्या टॅलेंट थोडा कमी असेल, पण तू आपल्या बिझनेसची गद्दारी कधी करणार नाहीस. तुला जेव्हा स्वतःला सिद्ध करायची संधी मिळाली तेव्हा तू जास्त चांगल्या प्रकारे काम केलंस. आणि शैलजानी तुला किती राबवून घेतलं तरी तू कधी सूडबुद्धीचा वापर नाही केला. मला एवढंच म्हणायचंय शैले, प्रभासनी हे सगळं मुद्दाम केलेलं आहे. आधी घरातनं निघून गेला आणि नंतर मुद्दाम बिझनेसचं नुकसान केलं. बाबा हो, तुम्ही काय काय बोलताय? मिस्टर काळे, शैलजा बोलते. सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये प्रभास सदावर्तेचे जितके म्हणून हक्क आहेत ते सगळे निलंबित करा आणि पेपर्स तयार करून ताबडतोब माझ्याकडे घेऊन या. आत्या, काय केलंस तू? हे प्लीज असं काही करू नकोस. ऐक ना आत्या, असं नको करूस. शैले, त्या ह्याच्यात एक्सक्यूज मी. बोला. हा फोन कॉल मला अपेक्षित होता.
मिस्टर राजेब, ऑफिसमध्ये जे काही झालं त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आपली पुन्हा एकदा भेट होऊ शकते का? भेट होऊ शकते, डीलची गॅरंटी नाही. आपण जरा समोरासमोर बसून बोललो तर बरं होईल. मिस्टर राजेब, मला कळतंय तुम्ही खूप रागावलात, पण प्लीज इट्स माय रिक्वेस्ट, आपण एकदा भेटूया का? ओके. मी नाशिकमध्येच आहे अजून. तुमच्या ऑफिसमधला तो मुलगा आहे ना जो गातो, त्याचं गाणं ऐकायला आलोय. तुम्ही प्रभासचं गाणं ऐकायला गेलात? मी त्याच्या सिरियल्सल हॉलला आहे. या इथे तुम्ही, भेटू आपण. मिस्टर राजेब, आपण दुसरीकडे कुठेतरी भेटलो तर? नाही जाणार. अहो इतकाही काही मोकळा नाहीये मी. तुम्ही इथे या, इथे भेटू आपण. मी तुम्हाला लोकेशन. त्याची काही गरज नाही, येते मी. मिस्टर राजेब असे अचानक प्रभासला भेटायला का गेले असते? आता मला प्रभासमुळे आणखीन घोळ होऊ द्यायचे नाहीयेत. कुणाचा फोन होता? प्रभासने आता आणखीन काय घोळ घातला? नाही वीणा, मी नाही गाऊ शकणार वीणा. माझ्यावर जितका विश्वास आहे ना प्रभास, त्याहीपेक्षा जास्त विश्वास मला तुमच्यावर आहे. हे बघा, मला मान्य आहे तुमची आत्ता गाणं सादर करण्याची मनस्थिती अजिबात नाही, पण तुमचं गाण्यावर किती प्रेम आहे हे मला तुम्हाला वेगळं सांगायला नको आहे, बरोबर? कारण गाण्यासाठी झगडणारा प्रभास मी बघितलाय. हिचा आवाज चांगला आहे आणि तिला आपल्या बँडमध्ये सामील करून घेण्यासाठी धडपडणारा प्रभास मी बघितलाय. तो प्रभास जो कॉन्सर्टला त्याचं स्वतःचं गाणं एका वेगळ्या लेवलला नेऊन ठेवतो, तो प्रभास मी बघितलाय. आणि आज तोच प्रभास जर हार मानून मागे फिरत असेल ना, तर तुम्हाला नाही बघायचं. प्रभास, तुम्हालाही माहिती आहे आजवर तुम्ही जिद्दीने सगळ्या लढाया जिंकल्यात. गायची लढाई, माझं मन जिंकण्याची, बाबांचं मन जिंकण्याची, आणि आता तर ही सुवर्ण संधी चालून आली. प्रभास, ही संधी ना मी तुमच्यासाठी खेचून आणली, कारण मला तुम्हाला जिंकवायचं आहे. आणि वीणामुळे प्रभास हरला हे मला स्वप्नातही नाही बघायचं. आणि कदाचित तुम्ही जर गायलात तर प्रेझेंटेशन करण्याची दुसरी संधीही तुम्हाला मिळेल आणि आतूचं मनही जिंकता येईल. प्रभास, ह्या संधीचं ना सोनं करा. माझा आणि बँड मधल्या सगळ्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. त्या विश्वासाला खरे उतरा. कळू द्या ना त्या माणसाला की प्रभास सदावर ते काय चीज आहे. कळू द्या. माझ्यासाठी, आत्तूसाठी, म्युझिकसाठी, बँडसाठी, स्वतःसाठी ह्या संधीचं सोनं करा प्लीज. यस, संपला संपला प्रभास सदावर्ते कायमचा संपला. आता सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा एकच मालक, मी सदावर्ते. Yes!